बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होते ना काही महिला गटांनी आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणीच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। पण त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 21चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं किंवा पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। आदित्यताई 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार, सर्व लाडक्या बहिणींना चिंता लागलेली आहे, तुमच्या माध्यमातून सांगा। मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1,500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1,500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1,500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र
तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं DBT करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना ही योजना कधी बंद होणार नाही. ही योजना कायम सुरू राहणार. तर बघा, आज अर्थसंकल्पाचं बजेट घोषित झालेलं आहे. तर या बजेटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे. बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे की ज्या बहिणी या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहेत. बघा, याच्यामध्ये पहिला निकष आहे की बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या बहिणींकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल किंवा रिक्षा असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींकडे एखादी 4 चाकी गाडी असेल आणि त्या गाडीची नोंदणी केलेली नसेल तर त्या बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार नाही. सोबतच दुसरा निकष सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, दुसऱ्या निकषामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमाच केला जाणार आहे. परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमाच केला जाणार नाही. बघा, आताच बजेट घोषित झालेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. आणि तिसरा निकष म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरी करत नसेल किंवा घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत नसेल किंवा घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला मार्च महिन्याचा 9वा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे. बघा, आताच काही मिनिटांपूर्वी अर्थसंकल्प सुद्धा सादर झालेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 4च निकष सांगण्यात आलेले आहे. त्यापैकी 3 निकष सांगण्यात आलेले आहे. आता 4था निकष सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, 4था निकष म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे तरच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार आहे आणि यापुढे 21 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे. याच्यामध्ये पहिली योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि दुसरी योजना म्हणजे श्रावणबाळ योजना. जर तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बजेटमध्ये सांगितलेलं आहे 3,500 कोटींचा निधी मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्यासाठी आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 9वा हप्ता जमाच केला जाणार आहे. परंतु जर तुम्ही या 4 निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होणार आहेत. परंतु आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे 38 बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. तर या 38 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये सर्वात प्रथम सहकारी क्षेत्रामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत. सोबतच ज्या बँकांना DBT नाही त्या बँकांमध्ये सुद्धा
पैसे येणार नाही. स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बँका सहकारी क्षेत्रामध्ये आहे आणि ज्या बँकांना डीबीटी नाही त्या बँकेची नावे रद्द करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींचं खातं त्या बँकेमध्ये असेल तर त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफर करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पोस्ट खातं असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय स्टेट बँक किंवा इतर बँकेची खाती असतील तर ती खाती चालणार आहेत, परंतु सहकारी क्षेत्रामधील काही खाती आहेत, सोबतच काही अशा बँका आहेत की त्या बँकांना डेबिट नाही, त्यामुळे त्या बँका यामधून वगळण्यास सुद्धा आलेले आहेत. त्या बँका सुद्धा सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही पात्र आहात का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, कारण 35 लाख बहिणींना या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे. ज्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना आज पैसे येणार नाहीत आणि पुढील 5 वर्षांसाठी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे बहिणींना आज 2 मेसेज येणार आहेत. याच्यामध्ये 1500 रुपयांचा एक मेसेज आहे आणि दुसरा मेसेज 2100 रुपयांचा आहे. जर तुम्हाला दुसरा मेसेज पाहिजे असेल, 2100 रुपये पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या सांगितलेल्या 4 निकषांमध्ये बसत असावेत, अन्यथा तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये बैठक झालेली आहे. अर्थसंकल्प सुद्धा सादर झालेला आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. ज्या बहिणींना अजून 9वा हप्ता आलेला नसेल त्यांनी या गव्हर्नमेंटच्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा कॉल करायचा आहे. बघा, सर्व बहिणींना सूचित करण्यात आलेलं आहे की आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे. लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहे. त्यामुळे या 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता आजच विस्तांतर होणार आहे. परंतु लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुमचा अर्ज अपात्र सुद्धा झालेला असू शकतो. भरपूर ताईंनी मेसेज केलेला आहे की आम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे तर आम्हाला पैसे येतील का, तर त्या ताईंना पैसे येणार नाही, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बघा, स्पष्टपणे एकच गोष्ट सांगण्यात आलेली आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमा झालेले होते. आता बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सुद्धा जमाच होत आहे. काही बहिणींना 8वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु काही बहिणींना 9वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. काही अशा बहिणी आहेत की त्यांना दोन्ही हप्ते आलेले नाहीत, त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.